आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। आज या ठिकाणी 2025 मध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या अंतर्गत पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला। सोबतच जे मालमत्तेविरोधात गुन्हे आहेत त्याच्यात डिटेक्शन रेटमध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकव्हरीच्या प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे। सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे इनिशिएटिव्स आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली होती। ज्या ठिकाणी आपल्याला समजते आहे की ते असू शकतात त्या ठिकाणी आपण टीम पाठवलेली आहे। आपली टीम एकदा गोवाला जाऊन आलेली आहे। त्यानंतर रत्नागिरीला त्यांची एक माहिती मिळालेली होती, एका वेळी ठाणेला माहिती मिळाली होती। तर जसं जसं आपल्याला माहिती मिळते आपण त्यांच्या शोध चालू आहे। त्याच्यात पंचफितूर झाले। आता पंचफिते असतात पण तरी काही कारण असतं ते असे देतात आणि ते एक आधार मिळून जाते आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे आहे की बियॉन्ड रिझनेबल डाऊट, कुठलाही डाऊट नसावा की याच व्यक्तीने तो गुन्हा केलेला आहे। त्याच्यासाठी ई साक्ष म्हणून एक चांगली यंत्रणा आता सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्यात प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे पंचनामा केला जातो ते व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आणि ते काही साधे फोनमध्ये नाही, शासनाची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲप आहे ई साक्षची, त्याच्यावरती रेकॉर्ड केला जातोय। तर एकदा हे सर्व रेकॉर्ड झाला आणि तो सेंट्रलाइज सर्व्हरवरती सेव्ड आहे, असं नाही की कोणाच्या फोनमध्ये सेव्ह असतील आणि कोण ऑटोमॅटिकली त्याला ऍक्सेस करू शकणार। तर म्हणजे हे आम्हाला असं वाटते की खूप फायदेशीर जे 20.8% असे केसेस आहेत ज्याच्यात पंचफितूर झाल्यामुळे हे होत आहे, तर 100% त्याच्यात आपल्याला फायदा ह्या ई साक्षीचा मिळू शकतो। नेमकं काय स्टेटस आहे? आपण जे ऑनर केली किंवा जे सुपारी देऊन आरोपी वापरण्यात आले याबद्दल काय सांगा? त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्यात असा निष्पन्न होत आहे की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। मॅडम एकूणच आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला या वर्षी कसा चांगला करता येईल, तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीचा रेट आहे त्याच्यात जवळपास 7 ते 8% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। सोबतच जे डिटेक्शनचा रेट आहे आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यात वाढ झालेली आहे। बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात 100% आपली डिटेक्शनचा रेट आहे। हिंदी ॲपचा वापर कसा केला जाणार आहे आणि त्याचा कसा फायदा होणार आहे? प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे पंचनामे केले जात आहे, उदाहरण घटनास्थळ पंचनामा, अटक पंचनामा, सर्च अँड सीजर पंचनामा, याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की खात्री करतात की एक इंडिपेंडेंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाही आहे, हे सर्व फेअरनेसने होत आहे। तर यासाठी आता एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे, ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि हे एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवरती क्लाउडवरती सेव्ह होतीये। यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये, ऑडिओ फॉर्ममध्ये कोर्टासमोर सादरीकरण त्याच्या केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जी वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारच कोर्टासमोर येणार। आणि कन्व्हिक्शनचं रेट काय आहे साधारण? JMFCचे जे केसेस आहे त्याचे अंतर्गत आपला 60% कन्व्हिक्शनच्या प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहे त्याच्यात 17%, 20%चा आपला सध्या रेट आहे। ह्या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कन्व्हिक्शनपर्यंत कसं पोहोचवायचे, यासाठी आपण एक राष्ट्र पातळीवरची ई साक्ष म्हणून एक ॲप आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की 20.8% गुन्हे पंचफितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे। तर हे ई साक्षचा वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे।